जगाला हादरून टाकणारं हत्याकांड म्हणजे संतोष देशमुखचं हत्याकांड. इतकं क्रूरपणे एक जानवर देखील जनावराला फाडीत नाही त्या पद्धतीने मात्र अमानुष अत्याचार केले. आणि काल मात्र संपूर्ण मीडियासमोर त्यांचे फोटो आले. ज्या पद्धतीने ज्या मारेकरी सुदर्शन घुले असतील, कृष्ण आंधळे असतील, चाटे असतील, असे असंख्य आरोपी असतील, त्यांनी कशा पद्धतीने मात्र संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यानंतर कशा पद्धतीने क्रूरपणे मारलं त्याचे संपूर्ण फोटो व्हिडिओ मात्र SIT CID पथकाने मात्र संपूर्ण मीडियासमोर दिले आणि संपूर्ण जगासमोर त्यांची हायवाण्यात आणली. आणि कालच मात्र धनंजय मुंडेंनी देखील राजीनामा देऊन टाकला. मग आतापर्यंत 2-3 महिने नेमकं काय केलं हा बी मात्र सवाल आहे. उज्ज्वल निकम वकिलाची नियुक्ती केली का त्यांनी आतापर्यंत बऱ्याच जणांना फासावरती चढवलं. अजून कोणते नेमके खऱ्या अर्थाने पुरावे पाहिजेत नेमके न्यायव्यवस्थेला. नेमके कायदे कठोर करणं हीच काळाची गरज राहील. नाहीतर अशी हैवान आहेत आणि असे हैवान राक्षस मात्र ह्या भूतलावरती जर असेल तर मग मात्र संतोष देशमुखसारखे सरपंच हजारो जरी झाले तर हजारो जणांना मात्र ते संपवून टाकते. कसल्याच प्रकारचा कायद्याचा मात्र धाक राहणार नाही. एक जण रॉडनी मारतो, एक जण तोंडावरती बूट मात्र मुठाने मारतो आणि एक जण पाणी ज्यावेळेस सरपंच मागतात तर एक जण लघवी करतो त्यांच्या तोंडामध्ये. आणि याचे संपूर्ण फोटो मात्र मोठ्या दिमागात मात्र काढतो आणि व्हिडिओ काढून त्या करारला दाखवतात. त्याचं नाव बी काय, वाल्मिक. हे वाल्या कधीच वाल्मिक ऋषी होऊ शकत नाही. याला मात्र ज्यावेळेस फाशी देत भर चौकात मात्र ज्या पद्धतीने संतोष देशमुखाची हत्या झाली त्याच पद्धतीने मात्र यांना देखील चौकात आणून ज्या पद्धतीने मारलं त्याच पद्धतीने यांना देखील मात्र मारलं पाहिजे. अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया मात्र सर्वच मीडियामधून पुन्हा एकदा म्हसाजोग, पुन्हा एकदा बीड आणि सर्व स्तरामधून मात्र मागणी होते का अशाच ज्या पद्धतीने मात्र ह्या सरपंचाची हत्या झाली त्याच पद्धतीने यांची मात्र हत्या झाली पाहिजे. एवढं बेदम मारतात आणि पुन्हा त्यांच्या संग मात्र कसं मारतात त्याची व्हिडिओ, कसं हे करतात त्याचे फोटो, किती निर्लज्जपणाचा कळस. हे मात्र जी न्याय देवता आहे तिची पट्टी मात्र श्री नरेंद्रजी मोदी यांनी काढली. परंतु डोळसपणाने मात्र हे बघितले पाहिजेत फोटो आणि त्याच पद्धतीने मात्र न्याय दिला पाहिजे ह्या सरपंचांना. आणि यांना कठोरातली कठोर मात्र शिक्षा झाली पाहिजे. हे मात्र 2 ते 3 महिन्यापासून सर्वजण ओरडून सांगतात. पण खरंच ह्या हैवानांना शिक्षा होणार का हा येणारा मात्र काळच ठरवणार. आणि यामध्ये आता मात्र एक नवीन मागणी होते. स्वतः धनंजय मुंडेची पत्नी करुणा मुंडे सांगते का ज्यावेळी धनंजय मुंडे मीडियासमोर बोलत नाही त्यावेळेस म्हणते त्यांना नवीन आजार झाला आहे. तर ती बोलते की असा कोणताही आजार नाही, त्याला सर्व ढोंगे आणि त्याला देखील सह आरोपी करा. आणि ज्या पद्धतीने यांना मारलं त्याच पद्धतीने यांचा देखील मात्र खात्मा झाला पाहिजे. हे घरातली व्यक्ती असं बोलते तर नेमकं कसं असेल नेमकं. त्यावेळेस पाठीमागं नामदेव शास्त्रींना यांचा पोळका आलता आरोपींना. मग आता नेमकं खरंच जे नामदेव शास्त्री कीर्तनकार होते, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होते, यांनी फोटो बघून मात्र बघायला पाहिजे आणि प्रतिक्रिया द्यायला पाहिजे का नेमकी काय मानसिकता होती, त्या सरपंचाची काय मानसिकता आहे, खरंच यांची किती प्रकारची मानसिकता होती, कशा प्रकारे हसून हसून मारित होते, मग नेमकी कशा प्रकारची मानसिकता. खरंच खूप मोठी खेदाची बाब आहे. या महाराष्ट्रामध्ये हा शिवशंभूचा महाराष्ट्र,
हा महाराष्ट्र आणि हा देश जर बघितलं, युगपुरुषांचा हा देश, आणि इथेच मात्र असं होताचं तर मात्र खूपच खेदाची बाब. एका सरपंचाच्या बाबतीत होतं आहे, तर सर्वसामान्यांचं काय. खरंच कायदा मात्र बदलला पाहिजे, एवढंच फक्त सांगायचं.